यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता
याचसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतने पावलो विसावा कुंडली आधामा तृष्णेच्या कवतुक वाटे झाली विचांची नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतने पावलो विसावा कुंडली आधामा तृष्णेच्या तुका म्हणे मुक्ती परडेली नववरी आता दिवसचारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटले आधामा तृष्णेच्या पांडुरंगा करो प्रथमा संताशी रंगवून चित्ताशी आपल्या ही वाट गोमटी वैकुंठाशी रता रामकृष्ण कदा दिंडी तुझ शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरधानं गम्यं वन्दे विष्णुभुवहरं सर्वलोकैकनाथं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं भजे मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमन्तं वरिष्ठं वातात्मजं वानरव्योधमोकं श्रीरामदूतं शरणं भजे हरि ओं उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वोत्तमोखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊयात ऐशे नमन करुणी सकाळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चलवी सकळा नामाने सेवे लागे सेवक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा अलिंगणी संतांची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवित
अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये स्मरून निवृत्ती ज्ञानोबाधी करून सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माऊली महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्या सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये शेवटच्या दिवसाकरता करावा लागलेला अट्टहास आणि त्याचा आलेला अनुभव या अभंगामध्ये सांगून जातात. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. अट्टहास जीवनामध्ये करावा लागला असं महाराजांचं मत आहे. कशाचा अट्टहास करावा लागला बघू चिंतनामध्ये. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्याच्याकरता अट्टहास केला होता त्याचं फल मला माझ्या पदरामध्ये मिळालेलं आहे. त्यामुळं आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटल्या धावा तृष्णेच्या. ज्या ठिकाणी जाऊन पोचायचं होतं त्या ठिकाणी मी जाऊन पोच झालेलो आहे. त्यामुळं आता मला पुन्हा धावाधाव करायची गरज नाही, पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. पण हे सर्व अट्टहास करत असताना साधन काय वापरलं असं जर तुकाराम महाराजांना विचारलं तर महाराज त्याचं उत्तर देताना सांगतात नाम मंगळाचे तेने गुण. एक भगवंताचं नामचिंतन वापरलं आणि त्याचं मला कौतुक वाटायला लागलं. आतापर्यंत जीवन जगलेलो आणि नामस्मरणामुळे फलित प्राप्त झाल्यानंतर मिळालेलं आयुष्य याच्यामधलं तफावत फरक जेव्हा कळाला त्यावेळेला मला माझंच कौतुक वाटायला लागलं. म्हणून तुकोबराय म्हणतात कवतुक वाटे झाली या नाम मंगळाचे तिने गुणे. आणि आता राहिलेले जे काही दिवस आहेत ते आनंदानं घालू म्हणून शेवटी म्हणतात तुका म्हणे मुक्ती परणेले नवोरी आता दिवस चारी खेळे मिळे आता आणि शिंदेने पावलो विसावन कुंटलिया धावा तृष्णेच्या. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल सर्वांचे हरिभक्तपरायण श्रीयुक्त रामचंद्र प्रल्हाद क्षीरसागर यांचं प्रथम वर्ष सरत आहे. त्या निमित्ताने सेवा आहे. गेले ते आपल्यामधून 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. हे मनुष्य जीवनच त्या नियमाकरता आहे की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे. उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये म्हणतात जे लोकीचा चंद्रक्षय रोगी ते उदयो चिहुय असता लागे. दुःख लेवणी सुखची अंगी सळीत जगात हे. ज्या लोकांमधला चंद्र क्षयरोगग्रस्त आहे त्या लोकांमधला सूर्य उगवतो तो मावळण्याकरता आणि मावळतो तो उगवण्याकरता. सूर्य उगवलाच नाही तर मावळणार नाही आणि मावळलाच नाही तर उगवणार नाही. अगदी त्या नियमाप्रमाणे जन्माला आलोच नाही तर मरण येणार नाही आणि नाही मरणाचा स्वीकार केला तर पुन्हा जन्म घेता येणार नाही. आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये सतत फिरत राहणं याला संसार चक्र असं म्हटलं गेलेलं आहे. उपजने आणि निमने हे साचचिका मानने तया जीव लोको हनमने संसारुगा असं म्हटलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्य एका त्यांच्या प्रमाणामध्ये असं सांगतात पुनरपी जननमी पुनरपी जटने जटने शयनम हे संसारे खलदोस्तारे भुज मुरारे असं म्हटलेलं आहे. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू याला संसार सिंधू भव नदी असं म्हटलं गेलेलं आहे. या जन्म मृत्यूच्या चक्रामधून सर्वसामान्य माणसाला कधीही बाजूला निघता येणार नाही. कारण मृत्यू हा अष्टप्रहर अश्वमेघासारखा विजयी सम्राट आहे. त्याचा पराजय कुणीही करू शकणार नाही. त्या मृत्यूचं त्या काळाचं वर्णन ज्ञानोबरायाने 13व्या अध्यायामध्ये खूप मोठं भारदारकीने केलं. हे जाणून मृत्यू रागिटा
सिंहाण्याचा दरकुडा परी काय की जे वांदका पुरीज दसे महाकल्पा पर्वती कव घालोण यावचे तिने सत्य लोक भद्र जाती अंगी वजे लोकपाळणीच नवे दिग्गजांचे मेळावीन स्वर्गीचे आडबेरी घोणी गोडी न्याहाळे पाके वडा पसरला से चवाडा करुणी माझी वडा आकार गजून स्वर्गामध्ये राहणारा देवांचा राजा इंद्र देवाला या काळानं सोडलेलं नाही याच्यामध्ये नवल नाही सृष्टीच्या उतरणी रचण्याचं काम करणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा ह्या काळानं सोडलेलं नाही अब्रह्म भुवन लोका पुनरावृत्ती अर्जुन मामुपेत्य दोगंते पुनर्जन्म विद्यते असं म्हटलेलं आहे या भूतलावर 1001% सत्य घटना जर काय असेल तर ज्या क्षणाला जन्म घेण्याचं आपण ठरवलंय त्या क्षणाला मृत्यू आपल्या बरोबर आहे मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी मृत्यू उदराची परिवार गर्भ असं म्हटलेलं आहे मरण हे कायमस्वरूपी रात्रंदिवस आपल्या बरोबर आहे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका आणि तैसा तो काळ लोकांनी तशी नागोबा भाग त्यांच्या हरिपाठामध्ये सांगून जातात माझा मुद्दा असा आहे मृत्यू हा कोणालाही सोडू शकणार नाही जर भागवत याला दुजोरा देताना असं सांगतंय मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी मृत्यू हरिहरा मारे मृत्यू दुर्जन संहारे मृत्यू सुरासुरी कापिजे या काळानं इंद्र देवाला सोडलेलं नाही या काळानं ब्रह्मदेवाला सोडलेलं नाही तुकोबरे म्हणतात जर हा काळ इंद्र देवाला सोडत नसेल हा काळ ब्रह्मदेवाला सोडत नसेल तेथे मानसाचा कोण आला पार तेथे मानसाचा कोण आला पार तेथे मानसाचा कोण आला पार तेथे मानसाचा कोण आला
उल्लंघोनी जड गेलो आधी किंवा तुकोबरे म्हणतात येत नाही उरू आले अवतार येरते पामर जीव किती असं म्हटलेले आहे. काळ हा कोणालाही सोडू शकत नाही. नेहमी विनोदानं सांगतो कांद्याला दर नाही म्हणून कांदा भरून ठेवला पिशव्यामध्ये. अगदी लोखंडी जाळीच्या पिशवीत भरून ठेवलाय. अलीकडून कूलर पलीकडून कूलर कांद्याला ठेवलाय. पण कांदा किती दिवस राहणार? काय कांदा 2 महिने 4 महिने 6 महिने 8 महिने 10 महिने 12 महिने 1.5 वर्ष काय कांदा राहणार? पण कांद्याचं आयुष्य एकदा संपून गेलं की कांदा जिथं भरून ठेवलाय दोन्हीकडून जरी कूलरची हवा असली तरी त्या कांद्याची केस पिकणारच, तरी त्या कांद्याचं गुडघं दुखणारच, तरी त्या कांद्याचं दात हलणारच. कांदा कुठे बी ठेवा कसाही ठेवा अंतवतीने देहा नित्य शोभता शरीरेनं अनाशनो प्रमयश्च तस्मात् दुदश्व भारत. आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंढुकुमारा हा देहा नाशिवंत आयुष्य खातो काळ सावधान असं म्हटलेलं आहे. काळ कुणालाही सोडत नाही म्हणून जीवन जगत असताना कसं जगावं. दो बातों को भूलो मत जो चाहे कल्याण नारायण एक मौत करो तुझे श्री भगवान. एक जगाच्या बापाला कधी विसरायचं नाही. काळ आपल्या जवळ आहे हे त्यालाही कधी विसरायचं नाही. जीवन जगण्याच्या निमित्तानं आपण काळाच्या जवळ चाललोय. काळाच्या जवळ जिनयाची विश्वासे मृत्यू एक जवळ येत असेल हे दयाचे मानसे नेने का अल्पदकीचा मासा हे नेने जी ऐशी आशांका नवंचेची जैसा अगाध डोहा. तुकोबरे म्हणतात काही विसरली मरण बापोडी कार्य या शिंगोडी लागली शे. मरणाची कार्य नाही आठवण संचिताचा धन लोभ हेवा. आता ना दादा ऐका
कमी होऊ द्या जास्त होऊ द्या, मी एकदा तास घातलं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सेवेचं निमित्त भाऊंचं जाणून झालं, त्या निमित्तानं शिवाय त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलीपैकी एक मुलगी आहे, बाकीचे नातवंड आहेत. सेवा केली भाऊंची चांगली छान पद्धतीनं, त्यांच्या नातून सेवा केली. पाहत होतो अधून मधून येताना जाताना हे सगळं बघायला मिळायचं. आणि बसल्यानंतर ते सांगायचे वारकरी संप्रदायामध्ये जे मुहूर्त आहेत त्या मुहूर्ता दिवशीच मी हे लोकीचं गमन करणार आहे. हे कुणालाही बोलता येत नाही. काका बरोबर आहे का? वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्व काळ अतिशय महत्वाचं सांगितले भागवतांनी. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र असं म्हटलेलं आहे. भागवत धर्मामध्ये 5 पर्व काळ सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तम शिवरात्र असं म्हटलेलं आहे. रामनवमीचा मुहूर्त त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि मग ते सहज बोलायचे, का मग रामनवमी दिवशी गेल्यावर का बिघडते काय? आम्ही औषध पिऊन जायचं ठरवलं तरी इकडून नळ्या घाल तिकडून नळ्या घालून महागारी घरी आणतील, पण त्या दिवशी जाऊ देणार नाही. हे कोणाचंही काम नाही. हे कोणाला घडू शकतं असा ज्यावेळा विचार केला जातो तेवढा 12वा अध्याय बघावं लागतं आपल्याला. 6व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याला अर्जुनानं तसा प्रश्न केलेला आहे. अयती श्रद्धयोप्यतो योग चलित मानसा, अप्राप्त योग संशरी कम गती कृष्ण गच्छन्ति. त्याच्यावरती उत्तर देताना भगवान परमात्मा सांगतात, पार्थ नैव नामुत्र विनाशस्त्व विनाशद नहि कल्याण कृ दुर्गती तातम गच्छति, प्राप्त पुण्य लोक शिष्यत्वा श्रीमंता सूचनाम श्रीमंता गेह योग भ्रष्ट विजायते असं म्हटलेलं आहे. प्राप्य पुण्य कृता लोका नुषित्वा शाश्वती समा सूचना श्रीमंता गेह योग भ्रष्ट विषायते असं म्हटलेलं. कुणाला अशा प्रकारचा अधिकार प्राप्त होऊ शकतोय. मी जरा लहान असताना या पोरांच्या वेळी असताना यायचो आदनमधनं. स्वभाव भावांचं जरा कडक होतं, तापड होतं. ती जवळ आलेल्या माणसाला नीट कधी बोलत बी नव्हते. त्यांच्या मनासारखं असलं तर बरं, आणि त्यांच्या मनाच्या विरोधात असलं ना, कोण जहागीरदार जरी असला बिलकुल सुद्धा फिकीर नव्हती. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. कसं आहे, त्यांच्या जर योग्यतेला उतरला माणूस तर ठीक, आणि त्यांच्या समोर जर किती श्रीमंत माणूस असला तरी देवाला सुद्धा ते म्हणायचे, करशी ती देवा करी माझे सुखे, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. अशा प्रकारची अवस्था होती त्यांचं स्वभाव. एखाद्या वेळेला लहान बाळ रडायला लागलं दादा. जुन्या काळामध्ये माणसं मग त्या बायका घेऊन यायच्या भाऊंच्या पाशी. भाऊ हे बाळ रडतंय. भावांना काय मंत्र तंत्र काय येत नव्हते, बरोबर आहे का? कायच येत नव्हते, पण ते करायचे काय, माझ्या सत्यवादाचे तप आणि बहु केले अमोप. ज्ञानोबर आहे सांगतात. त्याची भाषा होती अशी की भागवत इतकं वाचलं भागवत, त्या भागवताचं सामर्थ्य आपला मृत्यू गोड करण्याचा आहे. मृत्यू गोड करायचा असेल तर काय वाचलं पाहिजे? भागवत वाचलं पाहिजे. आणि जीवन कसं जगायचं हे जर शिकायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. 1 तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैशी झाली त्याची. परीक्षितीला हो दिशा साता असं म्हटले. शुक शनकादिके उभारीला बाहो आणि परीक्षितीला हो दिशा साता असं म्हटलेलं आहे. भागवत वाचायचे. बाळ रडतंय म्हणून जर घेऊन आलं ना, काय ना, त्यांच्यापाशी बुक्क्याचा डबा कायमस्वरूपी असायचा. त्यातला बुक्का त्या बाळाला लावला. सीताराम महाराज बाळ जाताना झोपायचं आईच्या खांद्यावर. अशी माणसं जन्माला येणं खूप अवघड असते. ती आहेत तोपर्यंत त्यांचा अधिकार कळू शकत नाही, पण गेल्यानंतर कळत. तुकाराम महाराज गेल्यावर तुकाराम महाराजाच्या अभंगाची किंमत कळाली. ज्ञानोबराय गेल्यानंतर ज्ञानोबरायचा परमार्थाचा अधिकार लक्षात येऊ लागला. जोपर्यंत आहे तोपर्यंत कळू शकत नाही.
शिवरे कीर्ती मागे हो, उत्तम शिवरे कीर्ती मागे गेले ते दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्यांची कीर्ती पाठीमागे राहू शकते, गेल्यानंतर कळतात माणसं. पोती जर वाचायला बसले, सगळी जाणती माणसं आहेत, मी त्यांचा अनुभव घ्यायचो. त्या ओळीमध्ये लिहिलंय तेवढं सांगितलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त सांगितलं त्यांचं डोकं हलायचं. ती म्हणायची ही जनग्रंथ लिहिलाय त्याच्यापेक्षा शाना आहे का तू जास्त सांगायला. जमत नव्हतं. वारकऱ्याची पंगत बसली ना, संकल्प सोडल्याशिवाय कोणी जरी असलं तर जेवायला बसून देत नव्हते. आज सप्त्यामध्ये 5-7 दिवस माणसं राहिली की त्यांची पोट बिघडतात. त्याचं कारण काय दादा सांगतो. ती स्वतः जरी जेवायला बसले तरी पाणी फिरवल्याशिवाय ताटाला जेवत नव्हते. आपलं काय नाही, भात आणून वाढला की सुरुवातच झाली चव बघायला. लिंबू असतो दम नाही, मिठी असतो दम नाही, वरण असतो दम नाही, काय नाही. आणि पुन्हा मग अजून तक्रारी, हो पोटच बिघडतंय, पोट फुगल्यासारखं होतंय, पचनच होत नाही. कसं होईल पचन. राधिकेला 16,108 बायकांनी तापवलेलं दूध प्यायला दिलं तर तिच्या घशाला फोडलं नाही. भक्त प्रल्हादजींच्या हातामध्ये विषाचा ग्लास दिला तरी विषाचं अमृत झालं. मीराबाईच्या हातामध्ये विष दिलं तरी त्याचं अमृत झालं. त्याचं एकच कारण, समोर आलेला प्रसाद हा भगवंताचा प्रसाद आहे असं समजून त्याच्या भोवती पाणी फिरवलं. विषाचं सुद्धा अमृत झाल्याशिवाय राहत नाही, ही भूमिका त्यांची होती. जेवायला बसलो ना, आम्ही किती जरी म्हणलो भाऊ द्या सोडून, नाही ना संकल्प सोडावा लागेल म्हणायचे. संकल्प सोडल्यानंतरच पंक्तीमध्ये माणसांना जेवायला बसून देत होते, अन्यथा बसून देत नव्हते. स्वभाव त्यांचा असा होता. याचं कारण काय, मला 12व्या अध्यायातली ओवी सांगतो, लक्षात येईल. प्रपंचाचा मी त्यांच्या बाबतीमध्ये काय विषय अजिबात घेणारच नाही, कारण प्रपंचामध्ये ते कधी रममान झालेच नव्हते. प्रपंचाचं इतकं वेळ हे मनामध्ये कधी पहिल्यापासून नव्हतं. भावनाला जर म्हणलं ना भाऊ हे बाकीचं कसं काय, अरे आतापर्यंत रावणानं केला, दशरथ राजाने केला, त्यांचा पुरा झाला नाही, माझा काय पुरा होणार आहे. अरे मना शोक करशी किती ही तव वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जाई झाली. 1,60 कोटी देका 30 लक्ष 7 सतेरी कांतया हिरण्य कश्यपा काय झाले. 14 चौकडी अलंकानात 99 सहस्त्र राया दशरथ, तेही गेले स्वर्गपंथा मागे सर्वता नुरलेची. एवढ्या मोठमोठ्या लोकांची नावं घ्यायची आणि त्यांचा प्रपंच झाला नाही, माझा काय होणार आहे म्हणायचे. आणि दुसरा मुद्दा बोलत बोलत ते सांगायचे कधी कधी, महाराज अप्रपंच नावाचा विशेष या जीवनामध्ये नाही. गंमत कळती का बघा, कशा करता अट्टहास करावा लागला. संसार नावाचा विषयच या विश्वामध्ये नाही. कशाला म्हणायचं संसार. जर संसार नावाची वस्तू एखादी विकत मिळते असं कळलं असतं तर माणसानं जाऊन विकत आणली असती ती वस्तू. घ्या 50 लाख रुपये घ्या, 1 लाख 1 कोटी रुपये घ्या आणि संसार नावाची वस्तू द्या. मिळती कुठं बाजारामध्ये संसार नावाची वस्तू? मिळतच नाही. याचा अर्थ ती वस्तूच नाही. आणि जी वस्तू नाही त्या वस्तूच्या पाठीमागे आम्ही रात्रंदिवस पळू लागलेलो आहे.
संसार एक झाला होता हे तव समूळ मिथ्या वार्तान पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना असं म्हटले. एक तर संसार नावाची वस्तू नाही, दुसरा मुद्दा असलच संसार तर तो खोटा आहे, खोटा आहे. वाया रे झार हरी सांगतात संसार कसा आहे, लटका आहे, खोटा आहे. लटका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिवीन. संसार नावाची एक वस्तू नाही, दुसरं असल तर खोटा आहे. आता अन्न माझं बोलणं कळतंय का बघा. जे खोट आहे त्या खोट्यामध्ये जर खरं शोधायला सुरुवात केली तर भेटल का? कळतंय का बघा. लय माळा घालून टाळ वाजवून तरी कुठं कळतंय जावं. जरा लांब लांब बसलं म्हणजे गरम व्हायचं नाही, थोडं थोडस अंतर ठेवून बसा सगळेजण आपापल्याला. लटिका हा व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिवीन असं म्हटलेलं आहे. एक तर संसार नाही असलच तर तो खोटा आहे. आणि ज्या खोट्या संसारामध्ये खरं सुख शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ती आपणच आपली फसवणूक करतोय. कशी पद्धतीने आपली आहे, कशी पद्धत आहे आपली, नेहमी सांगतो. जसं कमलकंदानी दरधुरी नांदणूक एकीची घरी पराग शिविजी भ्रमरी रोरी चिखल होती असं म्हटलेलं आहे. कमळाचं फूल चिखलामध्येच उगवतं आणि जिथं कमळाचं फूल उगवलंय त्याच्या बुडातच बेडूक मुक्कामाला असते. संसाराची अवस्था सांगतो, काय चाललंय आपलं, का तास करावा लागला. या पर्वावरती पर्व काळ साधून त्यांना मृत्यू आलाय, याचं कारण काय त्याच्याकरता मी सांगतोय. चिखलामध्येच कमल उगवते आणि जिथं कमल उगवतोय त्याच्या बुडातच बेडूक असते. कमळावरती फुल उमललं ना तर ते उमललेल्या फुलाचा सुगंध असा संपूर्ण परिसरामध्ये पसरलेला असतो. पसरलेला सुगंध भुंग येऊन खाऊन जातात, भुंग येऊन पिऊन जातात, ते सुगंध पितात. पण ज्याच्या बुडात ज्याच्या डोक्यावर कमळ उगवलंय ते बेडूक त्याच कमळाच्या बुडात आहे, पण ते बेडूक मात्र कमळाच्या बुडामध्ये राहून नुसतं चिखल खात. खोट्या संसारात खऱ्या सुखाची प्राप्ती करून घेणं म्हणजे बेडकामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही. जसं बेडूक डोक्यावरच्या कमळाकडे बघत नाही पण बुडात असलेल्या चिखलाला मात्र रात्रंदिवस झटपटतय, तशा प्रकारची अवस्था आहे सामान्य जीवाची संसारामधली. दुसरा मुद्दा सांगत असताना ज्ञानोबराय असं सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची अपद्राड, अहेरुनी गोचिड अशुद्ध कायन शेविते. गायीच्या काशीतच दूध असतंय आणि जिथं दूध असतं तिथंच मुक्कामाला गोचिड असते. ती आंघोळीला सुद्धा जात नाही, तिथंच असते गोचिड. गोचडाचं सांगतो मी, अशी बरीच गोचड आहे ती, तिथंच मुक्कामाला आहे. कुठं? जिथं अमृतासारखं दूध आहे तिथं, पण एक पडदा तोडला की पुढच्या बाजूला दूध आहे, पडद्याच्या अलीकडे मात्र रक्त आहे. अशी बरीच गोचड दुधाकडे पुढे गेलीच नाही ती, पण बिगर आंघोळीचं रात्रंदिवस तिथंच मुक्काम करून रक्त पीत बसले. यांना कधी सुख मिळणार हे गोचडांचं सांगतोय. हा हे दृष्टांत ज्ञानोबरायला कमी वाटला. चढता दृष्टांत देताना ज्ञानोबराय सांगतात, आगा विषाचे कांदे वाटून तयाचा रस घेही जे पिळोनी, तया नामामृत ठेवणी जेवी अमर होणी. एंडून सत्पांची बाटली कृषी केंद्रामधून आणली
आणि खाली बशीवर कप म्हणला गच्च भरून बशीमध्ये आणि कपामध्ये ओतलं ना सगळ्या घरातल्यांना सांगितलं हे अमृत आहे, पिल्यानंतर सगळी माणसं जिवंत राहू शकतात. कधी राहू शकतील? कधीच राहू शकणार नाही. हे राहूच शकणार नाही, घडूच शकणार नाही. त्याने या प्रमाण संसारामध्ये सुख कितीही शोधण्याचा प्रयत्न करा, कधीच मिळू शकणार नाही. हाही दृष्टांत कमी वाटला. चढता दृष्टांत देताना ज्ञानोबराय सांगतात, काशी शिखानोनी काढिले पायीच्या खंती बांधिले, ते विमृत्युलोकीचे बले उपराटे जिने. दोघ जण माणसं गाडीवरती डबल चालले होते. पंढरपुरावरनं घरी यायला लागले, बरोबर 25 स्पीड ब्रेकरवरनं गाडी आपटली. मागच्याच्या दोन्हीही गुडघे बाद झाले, गुडघेच्या वाट्या सोरट झाल्या. 25 मी दवाखाना टाकलाय. समजा कीर्तनात दवाखाना टाकता येतो, टाकलाय दवाखाना. गाडीवरनं पडलेलं होतं, गाडी पुढे चालवणारा होतो ती त्याला जरा जरा कमी मार लागला होता. महागाजी बसलेलं होतं, त्याच्या गुडघेच्या दोन्ही वाट्या भुका झालेल्या होत्या. त्यानं उचललं, माझ्या दवाखान्यात घेऊन आला. म्हणलं तात्या, गाडी स्पीड ब्रेकरनं उचलून आपटल्यामुळं आम्ही दोघंही पडलोय, पण हे मागचा पडलेला ह्याच्यात दोन्ही गुडघेच्या वाट्या भुगा झाले. ते म्हणलं तिथं नाही का त्याला सांगितलं? नाही सांगितलं. ही शोकांतिका आहे काका, गंमत बघा. आपल्या घरातलं माणूस गेलेलं आहे हे जरी कळालं, 50 गल्लीतली माणसं जमा होऊ द्या, एकाची सुद्धा हिंमत होत नाही ही गेलंय म्हणून सांगायची. पण शहाणी पुढे येऊन सांगते ती गाडीत घाला, जाऊ त्या दवाखान्यात. गेल्यावर मग तिथं गेल्यावर डॉक्टर सांगतात कशाला आणलं? घरीच काम झालंय. मग कळत होतं ना घरी, नेलं कशाला? विश्वास आपलाच आपल्यावर नाही. ज्या वेळेला गुडघेच्या वाट्या भुगा झाल्या त्या म्हणून सांगितलं, मीही तपासणी केल्यानंतर सांगितलं खरंच गुडघेच्या वाट्या भुगा झालेल्या. मग या गुडघेच्या वाट्या भुगा झाले तर मग ह्या गुडघ्याला दुसऱ्या वाट्या बसवावं लागतील. मग काय करायचं? डोक्याच्या वाट्या काढा आणि गुडघ्याला बसवा. डोक्याच्या वाट्या काढून गुडघ्याला बसवणं म्हणजे संसारामध्ये सुख शोधण्यासारखं आहे. अशा प्रकारे ही संसाराची अवस्था. रात्रंदिवस दुःख ओळखी, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ विश्रांती नाही, कोटी रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले, चुडाळ कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्भळ. पण संसारामध्ये सुखाचा विषय एक तर संसार नाही असेल तर खोटा आहे, आणि खोट्या संसारामध्ये सुखाचा विषय जर काय असेल तर ती भगवंताची माया आहे. कुणाला 2 चाकी घेण्यामध्ये आनंद वाटतो, कुणाला 4 चाकी घेण्यामध्ये आनंद वाटतो, कुणाला एखादा बंगला बांधण्यामध्ये आनंद वाटतो, कुणाला एखादी नोकरी करण्यामध्ये आनंद वाटतो, कुणाला काय करण्यामध्ये, कुणाला काय करण्यामध्ये, कुणाला 10-5 एकर घेण्यामध्ये आनंद वाटतो, सुख वाटतंय. पण मला एक मुद्दा असा आहे, समजा एखाद्याला 100 एकर जमीन झाली, त्यानं 100 एकर जमीन वाल्यानं लिहून ठेवायला पाहिजे. 100 एकर जमीन झाली की खरा माणूस सुखी होतो असं लिहून ठेवायला पाहिजे. आतापर्यंत अण्णा कोणी लिहून ठेवलं नाही. एखाद्यानं असं लिहून ठेवायला पाहिजे, 5 लाख रुपयाचा क्लास 1 अधिकारी झाला की तो त्याच्यासारखा जगात सुखी कोण नाही असं लिहून ठेवायला पाहिजे. आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्या पंतप्रधानांना सुद्धा लिहून ठेवलं नाही, पंतप्रधान झालं की त्याच्यासारखा सुखी दुसरा कोण नाही असं त्यांनी सुद्धा लिहून ठेवलं नाही. तुमचं नामचं कुठं घेऊन बसलाय? कुछ झाड की पत्ती. पण तरी सुद्धा संसारामध्ये याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये सुख आहे. कशात सुख आहे? सुख नावाचा विषयच नाही. भोशाला आपलीच पाहुण्यांची घर आहेत. त्या पाहुण्यांच्या घरी कार्यक्रम संपल्यावर मी बसलो होतो. 2 मुली 1 मुलगा, दोन्ही मुलींचे लग्न झालं. कार्यक्रम संपल्यानंतर चहा प्यायला नेलं होतं. चहा घ्यायला बसलो, आमची घराची मालकीण येऊन बसले, बोलायला सुरुवात केली. सांगितलं म्हणले, महाराज रोज कीर्तन करता? म्हणलं होय करतो. कीर्तनामध्ये आनंद, कशाचा आनंद आहे, कशाचा काय आहे? करत राहायचं, आले वाटायला, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारतो या नियमाप्रमाणे. तिने सांगायला सुरुवात केली, महाराज माझ्यासारखी या विश्वामध्ये सुखी दुसरी कोण नाही. मी म्हणलं जन्माला आल्यापासून 61 वर्ष झाले, आता सुखा करता प्रयत्न करतोय, अजून सुखच मिळत नाही. परिणाम सर्व सुखाची आशा जन्म घे, सर्व सुखाची आशा जन्म घे, क्षमा एका मुक्ते अज्ञाने गेला, क्षमा एका मुक्ती अज्ञाने गेला, हिंडता देशा शिरा पावा,
मिळेल. सुखाची कल्पना संसारी माणसाची वेगळी आहे. त्याच्यामध्ये ज्याचं झालं नसेल त्याला वाटतं लग्न झाल्यावर सुख आहे. पण झालेल्यांच्या गाठी घेऊन बघा बरं चाललंय का? ज्याला झालंय त्याला वाटतं मुलं बाळ झाल्यावर बरं आहे. ज्या मुलं बाळ झाले त्यांचं बघा बरं आहे का? ज्यांना मुलं बाळ झाली त्यांना वाटतं सुना आल्यावर बरं आहे. ज्यांना सुना आल्या त्यांच्या गाठी घेऊन बघा बरं आहे का? कशात सुख आहे? सुख नावाचा विशेष नाही. नुसती दैवी ह्याच्या गुणमयी मम माया दुरतया मामे वय प्रबोधनते माया मितम करंते. या संसाराचा विषय असा आहे, एक काळा कोळसा विटे एवढा घेतला आणि ट्रकभर साबणा दिल्या. त्याला सांगितलं ने सोळ खांब्याला आणि ट्रकभर साबणा घासून ही कोळसा एवढा मात्र पांढरा करून आण. सगळ्या जरी साबणा घासल्या तरी कोळसा पांढरा होईल का? नाही होणार. जसं सगळ्या साबणा घासल्या तरी कोळसा पांढरा होणार नाही, तसं मरून जरी गेलं तरी संसारात सुख नावाची वस्तू कधीच मिळणार नाही. आणि हे सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या भजनाशिवाय नामस्मरणाशिवाय कधी मिळत नाही. त्या म्हातारीने सांगितलं महाराज माझ्यासारखी सुखी कोणच नाही. मी विचारलं आजी कसं काय तुम्ही इतकं सुखी आहे? तिनं सांगितलं माझ्या दोन्ही मुलींचे लग्न झाले. जगातली सगळीच माणसं मुलींचे लग्न करून देतात, मग तुम्ही लग्न करून दिलं याच्यामध्ये नवल काय? पण त्या म्हाताऱ्याने सांगितलं मुलींचे लग्न करून मी सुखी झाले त्याचं कारण ज्या मुली ज्या दोन्ही घरी दिल्या त्या दोन्ही मुलींना सासा नाही त्या, म्हणून मी सुखी आहे. कुणाला कशात सुख वाटेल काय सांगता येणार नाही. सुखाचा विषय संसारी माणसाचा असाच आहे. चहा पिलो आणि उठायच्या वेळेला म्हातारीने सांगितलं महाराज 2 शब्द बोलायचे अजून तुम्हाला. म्हणलं काय बोलायचं आहे? अहो मुलींची लग्न झाली पण आता फक्त मुलाचं राहिलंय. त्याचं एकदा 2चं 4 केलं की मरायला रिकामी झाले. तुम्ही दररोज एका गावाला फिरत असता, फक्त बघा ना एवढं माझ्या मुलाकरता एखादी मुलगी. मी कामा करता आणि चहा पिवा लागतो बाहेर गेल्यानंतर म्हणून 2-4 मुलांचं 2-4 मुलींचं फोटो मोबाईल मध्ये ठेवले ते कायम स्वरूप. ते कालच 2-4 फोटो टाकलंच म्हातारीच्या फोटो. म्हातारीने त्या मुली बघितल्यानंतर म्हातारी आप्पा असे नुसते उसळायला लागले. म्हणली महाराज हे तुमच्या ऐकण्यातली माणसं असतील तर त्यांना सांगा 1 रुपया खर्च करायचा नाही. 2 लाख लागो 5 लाख लागू नाही तर 10 लाख रुपये द्या. जेवढे पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे. पण 4-8 दिवसाच्या आत निरोप लगेच ताबडतोब महागा येणार. आता मी सुद्धा अर्ध्या महाराष्ट्रात फिरतोय म्हणजे इतका म्हातारी सारखा येडा आहे का मी बी गाडीत बसायला जायपर्यंत तिला कळूनच दिलं नाही काय सुद्धा. होय म्हणलो. माझा नंबर घेतला, म्हातारीचा मी नंबर घेतला. म्हातारी गाडीत बसवायला मला आले. तानाजीने गाडीचा दरवाजा उघडला आणि मी आत बसलो. आणि बसल्यावर पुन्हा म्हातारीने सांगितलं बरं का महाराज 2 दिवसात किंवा 4 दिवसाच्या आत तुम्ही निरोप मला पोचवा. मी म्हणलं आजी पोचवतो निरोप, पण या मुलींची अट एक आहे. काय अट्ट आहे? या मुली असं म्हणतात की त्या मुलाबरोबर लग्न करायचं ज्या मुलाच्या घरात मुलाची म्हातारी नसेल. सुखाचा विषय प्रत्येकाचा आहे. या जीवनामध्ये सुख नावाची वस्तूच कधी मिळू शकत नाही. आणि म्हणून सुख मिळवावं लागतंय याच्या करता तर मी रात्रंदिवस 8 तास केला. म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात याच्यासाठी केला
भरलेलं आहे आणि याच्यातून बाजूला निघावं आणि सुखाची प्राप्ती करावी याच्याकरता मी रात्रंदिवस प्रयत्न केला असं महाराजांचं मत आहे. जीवनामध्ये बदल हा प्रत्येक क्षणाक्षणाला आहे. गंमत बघा कशी कळते का. जन्माला आलेलं मूल अतिशय गोंडस्वानं दिसतं. वर्ष 2 वर्ष झालं की जरा ते मोठं होतं. पुन्हा 4 वर्ष झालं की ते पुन्हा मोठं होतंय. 10 वर्षाचं झाल्यावर वेगळं दिसतंय. 15 वर्षाचं झाल्यावर वेगळं दिसतंय. 25 वर्षाचं झाल्यावर वेगळं दिसतंय. 50 वर्षाचं झाल्यावर वेगळं दिसतंय. 65 वर्षाचं झाल्यावर पहिल्यासारखं दिसतंय. कधी कळल या गोष्टी नाही कळू शकणार. प्रत्येक क्षणाला शरीरामध्ये बदल होत जातोय आणि परिणाम त्या बदलामुळे जीवन दुःखी होत चाललेलं आहे याची जाणीव झाल्या कारणाने मी रात्रंदिवस प्रयत्न केला सुख मिळवण्याकरता. शेवटचा दिस गोड व्हावा म्हणण्यामध्ये आत्यंतिक दुःख निवृत्तीने परमानंद प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष सोप्या भाषेमध्ये भगवंताच्या प्राप्ती करता प्रयत्न केला असा अर्थ तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे. आणि मग शेवटचा विषय जेव्हा घेतला जातो त्यावेळेला मग नेमकं सुख तुम्हाला कोणतं हवं होतं असा जर विचार केला तर ते परमार्थिक स्वरूपाचं आध्यात्मिक स्वरूपाचं आत्मेच्या उद्धाराच्या स्वरूपाचं सुख हवं होतं अशा प्रकारे. आणि मग ते सुख मिळवण्याकरता मी रात्रंदिवस प्रयत्न केला असं महाराजांचं मत आहे. मग असं प्रयत्नाने कोणाला मिळालेलं आहे का. 2-3 गोष्टी आपल्याला सांगता येतील. एक परीक्षिती राजा आणि दुसरा खटवांग राजा या दोघा जणांनी प्रयत्न करून शेवटचा दिवस गोड करून घेतला. दुसरं रात्रंदिवस देवाचा कधीच विचार केला नाही पण त्या दोघा जणांनी आपलंही जीवन गोड करून घेतलं. त्याच्यामध्ये आजामेळ नावाचं वानर येते. आजामेळ नावाचा ब्राह्मण येतोय आणि सहजासहजी जीवनामध्ये योगायोग आला. त्याच्यामध्ये वाली नावाचं वानर आणि जटायू नावाचा पक्षी. आजामेळ नावाचं ब्राह्मण आणि गणिका भागवतातली वेश्या ह्या दोघा जणांनी कळत असताना भगवंताची सेवा केली नाही पण शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं. तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. सांगतात भगवद्गीतेमध्ये प्रयाण काले मनसा चलेन भक्तायुक्त योग बलेन चैव ब्रुवर मध्ये प्राणवशक सम्यक सतंबर पुरुषमुपैती चाद्यम अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही असं म्हटलेलं आहे. थोडं स्पष्टीकरण करून जातो. परीक्षिती राजाने क्षमिक ऋषींच्या गळ्यामध्ये सर्प अडकवला मेलेला. शृंगी नावाच्या मुलांना शाप दिला 7 दिवसामध्ये मरावं लागेल. काय करावं लागेल. भावनलाच का रामनवमी दिवशी जायचं योगाला. काय करावं लागेल. जाणत्या लोकांची बैठक बसवली आणि त्या सगळ्या लोकांनी सांगितलं तुम्हाला भागवताचं श्रवण करावं लागेल. परीक्षिती राजाला भागवत सांगण्याकरता शुक मने येऊन थांबले. त्यावेळेला स्वर्गामधून इंद्रदेवाचे पार्षद अमृताचा घर घेऊन आले होते. स्वर्गातून अमृत घेऊन आले होते आणि परीक्षिती राजाला सांगितलं भागवत ऐकण्यापेक्षा अमृत पे. कुठं 7 दिवस भागवत ऐकत बसतो. परीक्षिती राजाला अमृत पिण्याकरता इंद्रदेवाचे पार्षद विनोद होते. त्यावेळेला परीक्षिती राजाला शुकदेवाने विचारलं राजा
अमृत पिल्यानंतर तू अमर होशील, पण सुखाची प्राप्ती होणार नाही. पण भागवत श्रवण केल्यानंतर तुझं जीवन मात्र सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. तुला काय हवंय ते घे. परीक्षिती राजाने ते अमृत झुगारून दिलं. काका बरोबर आहे का? आणि भागवत कथेचं श्रवण करायला सुरुवात केली. त्या परीक्षिती राजाचा उद्धार झाला. 7व्या दिवशी 6 दिवस दादा ती परीक्षिती राजा ऐकत होता. 6 दिवस परीक्षिती राजानं भागवत ऐकलं. जाता जाता एक मुद्दा सांगतो. परीक्षिती राजाचं मन संसारातनं बाजूला निघालं. ही माझी मुलं, माझी बायका, माझा बंगला, माझी इस्टेट, अमकं तमकं सगळं. 6व्या दिवशी शुक मुनीने विचार केला, याला इतकं रक्त ओतून भागवत सांगतो, हे ऐकायला तयार नाही, काय करावं. मग शुक मुनीने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. संध्याकाळी निवांत बसल्यावर 6व्या दिवशी 7व्या दिवशी सर्पदंश होणार आणि त्याचा उद्धार होणार होता. 6व्या दिवशी बसून गोष्ट सांगायला सुरुवात केली. परीक्षिती राजाला शुकदेव सांगत होते, राजा तुला एक गोष्ट सांगतो. सांगा म्हणजे एवढी गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक राजा होता, आपलं सैन्य घेऊन शिकारीला गेला. शिकार करायला गेला असताना अचानक सैन्याची आणि राजाची ताटातूट झाली, चुकामुक झाली. राजा एका रस्त्याने गेला, सैनिक एका रस्त्याने गेला. राजा ज्या रस्त्याने गेला त्या राजाला परत गावाकडे यायचं कळायलाच तयार नाही. मग कळायला तयार नसल्यामुळं राजा संध्याकाळचा अंधार पडल्यानंतर निवारा शोधू लागला. जंगलामध्ये सावधानच्या गर्जना आवाज येत होता. वाघ डरकाळी फोडत होता, सिंह डरकाळी फोडत होता, हत्ती गरजत होता, कोल्यांच्या कुई आवाज येत होता. राजाने विचार केला, जर आपण या जंगलातून बाहेर नाही गेलो तर आपल्याला ही सावज खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मनामध्ये विचार येत होता. पण आपला जीव तर वाचवावा लागल. आणि त्या जंगली प्राण्यांच्या किंचाळा ऐकून राजा ज्या घोड्यावर बसलेला होता तो घोडा सुद्धा किंचाळायला लागला. राजाला भीती वाटायला लागली, काय करावं, कुठं पळावं. घरी जायचं म्हणलं तर घराचा रस्ता कळना, काहीच कळना. अशी अवस्था झाली असताना शुकदेव राजाला सांगत होते, राजा. आणि तो राजा इतका दुःखी झाला, मरणाच्या भीतीनं कुठंतरी आश्रय शोधू लागला. आश्रय शोधत असताना त्याच जंगलामध्ये छोटासा दिवा दिसला आणि त्या दिवेच्या दिशेने गेला. तर तिथं 80-85 वर्षाची म्हातारी त्या झोपडीमध्ये होते. त्या झोपडीमध्ये सगळा अंधार. अर्ध्या झोपडीमध्ये स्वयंपाकाचं आणि राहायचं, अर्ध्या झोपडीमध्ये बाथरूम आणि टॉयलेट. झोपडीतलं सांगतोय, ते टॉयलेट केलेलं कधी काढलं जात नव्हतं, तसंच असायचं. आंघोळ केलेलं पाणी तसंच. झोपडी कशी असेल जंगलातली 70, 75, 80 वर्षाच्या म्हातारीची. ती टॉयलेट सुद्धा कधी काढत नव्हती त्या झोपडीत. राजा जवळ गेला आणि राजानं बघितलं, अरे वा, दुर्गंधी येते. पण परिणाम असा आहे, जर या झोपडीतून आपण बाहेर नाही राहायचं थांबून विचार केला तर एखादा जंगली प्राणी येऊन आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या झोपडीत तर मुक्काम करण्याशिवाय पर्याय नाही. राजाची अवस्था अशी झाली. शुकमुनी परीक्षिती राजाला सांगत होते, राजा त्या राजाची अवस्था अशी झाली. परिणाम राजानं त्या आजीला विचारलं, आजी मला आजच्या दिवस झोपडीमध्ये मुक्कामाला थांबून देतं का. त्या आजीनं सांगितलं, झोपडी माझी लय घाण आहे, या झोपडीत तू अजिबात थांबू नको, येऊच नको. आणि जर कदाचित तुला या झोपडीमध्ये मुक्कामाला थांबवलं तर तू सकाळी उठून जाणार नाही, या झोपडीत राहायचा विचार करतील. असा आतापर्यंत बऱ्याच जणांचा अनुभव घेतलाय. दांडक्यानं हाणून बाहेर काढली. तुझी सुद्धा अवस्था तशीच आहे. त्यानं सांगितलं, आजी काळजी करू नका, मी नक्की या झोपडीतनं बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. रात्रभर जीवाचं रक्षण करण्याकरता मला झोपडीत आश्रय द्या. आजीनं ऐकून घेतलं. दरवाजा उघडला. म्हातारीने झोपडीमध्ये राजाला घेतलं. त्या दुर्गंधयुक्त झोपडीमध्ये राजा रात्रभर थांबला. इतकी दुर्गंधी होती, पण रात्रभर थांबल्यामुळं नाकाचं आणि दुर्गंधीचं समीकरण योग्य जुळलं. सकाळी उठल्यानंतर राजाला म्हातारी सांगत होती, राजे सूर्य उदय झालाय, प्रकाश पडलाय, तुम्ही आता झोपडीतून निघायला सुरुवात करा. पण इतकी दुर्गंधी असताना ती रात्रभर दुर्गंधी नाकात शिरल्यामुळं नाकाला गोड लागली आणि त्याच दुर्गंधीच्या झोपडीमधून राजा बाहेर निघायला तयारच होईना. राजा म्हणत होता, आजी मी बाहेर जाणारच नाही. आजीनं सांगितलं, रात्रीची आठवण करून दिली. तुला रात्री सांगितलं होतं ना, दुर्गंधी माझ्या झोपडीमध्ये, या दुर्गंधीयुक्त झोपडीमध्ये तू अजिबात थांबू नकोस. तरी तू थांबला. रात्रभर तुला सांभाळलं, आता सकाळी निघ म्हणते तरी तू निघायला तयार होत नाही. काय मूर्ख आहे राजा. असा ते म्हातारी त्या राजाला बोलत होती. आणि शुकदेव ह्या परीक्षिती राजाला सांगत होते, इतका राजा मूर्ख आहे, इतका
इतका राजा मूर्ख आहे. त्या झोपडीतून म्हातारी बाहेर काढत होती तरी राजा झोपडी सोडायला तयार नाही. त्यावेळेला परीक्षित राजानं शुकदेवांना विचारलं, गुरुजी असा कोण राजा आहे की मूर्ख इतक्या दुर्गंधित झोपडीतून रात्रभर थांबल्यानंतर सकाळी बाहेर निघायला तयारच होत नाही. असा कोण शहाणा राजा आहे? त्या राजाचं नाव मला सांगितलं तर एकदा मला कळलं कोण राजा आहे. शुकदेवाने ऐकून घेतलं, म्हणले दुसरा तिसरा कोणचा राजा आहे दावा? ज्याला मी सांगतोय तोच आहे ना. जरी कळालंही दुर्गंधी युक्त हा संपूर्ण संसार आहे तरी संसार सोडायलाच तर तो तयार नसेल तर दुर्गंधीत झोपडीमध्ये मुक्काम करण्यासारखंच आहे. दुसरं काय? राजानं स्वतःच्या जीवनाचा अधिकार केला आणि दुसऱ्या दिवशी स्वतःचा उद्धार करून घेतला. परीक्षित राजा. दुसरा खटवांग राजा. देव आणि दैत्यांच्या युद्धामध्ये विजय मिळवून घेतला आणि विजय मिळाल्यानंतर देवांचे गुरु बृहस्पतीने सत्कार करायचं ठरवला. त्यांनी सांगितलं, सत्कार माझा काय करू नका पण माझं पंचांगण फक्त मला दाखवा. खटवांग राजाचं तात्या गंमत अशी होती, जोपर्यंत पंचांगण उघडलं जात नाही तोपर्यंत किती बी दिवस, हजारो नाही लाखो वर्षाचं आयुष्य. आणि ज्या क्षणाला त्याचं पंचांगण उघडलं जाईल त्या क्षणाला उघडल्यापासून फक्त 1 तास. चित्रगुप्त आलंच लगे दप्तर घेऊन उघडलं पंचांगणात बघितलं फक्त 1 तास आहे म्हणले. खटवांग राजाला स्वर्गातल्या देवानी सांगितलं, राजे आता मृत्यू लोकांमध्ये जाण्यापेक्षा हिथंच आम्ही चन्नाची लाकडं आणतो, खोबऱ्याच्या वाट्या आणतो, तूप आणतो, त्याच्यामध्ये सगळं. त्यांनी सांगितलं, अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे न रुचे मना माझी. स्वर्गामध्ये मला मृत्यू नकोच आहे, मला मृत्यू लोकांमध्ये पाहिजे माझ्या माणसामध्ये. खटवांग राजा 30 मिनिटांमध्ये विमान अयोध्येला आलं. राहिले 30 मिनिटं. 30 मिनिटांमध्ये पहिल्या 15 मिनिटांमध्ये घरातली माणसं पाहुणे रावळे जमा करून जवळचे मुलाला राज्याभिषेक केला आणि मुलगा गादीवर बसवला. आणि राहिलेल्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये उत्तर दिशेला तोंड केलं, ओंकाराचा ध्वनी मुखामधून बाहेर टाकला आणि भगवंताशी एक रूप झाला. 2 राजांनी आपलं जीवन गोड करून घेतलं भागवताचं श्रवण करून. दुसरा मुद्दा आहे माझा, वाली नावाचा वानर आणि जटायू नावाचा पक्षी. वाली नावाच्या वानराच्या जीवनामध्ये भाऊभावाच्या भांडणामध्ये युद्ध लागलं. प्रभू रामचंद्रांनी बाण मारला. अनायसे योगायोगाने प्रभू रामचंद्र समोर आले. मृत्यू होत असताना वालीची क्षमा मागितली. देव प्रभू रामचंद्र म्हणले, वाली तुला आता जिवंत करतो. वालीने सांगितलं, देवा आता जिवंत करण्यात अर्थ नाही, योगायोग पुन्हा येणार नाही. तुमच्यासारखी मृत्यू जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिली. असा जगाचा बाप समोर असताना त्याच्या मांडीवर डोकं टेकवून मरायला मिळत असताना पुन्हा जगण्यात काय अर्थ आहे? वालीने जीवन गोड करून घेतलं. जटायू नावाचा पक्षी रावण सीतेला घेऊन जात असताना रावणाबरोबर युद्ध केलं. रावणानं रामाची शपथ घातलीने विचारलं, तुझा मृत्यू कशात आहे? त्याने सांगितलं, पंखात आहे. पायावरती पाय दिला, पंख हातात धरले, उपसून काढले. जटायू नावाचा पक्षी रक्ताच्या थरळ्यामध्ये पडला. राम नामाचं भजन करतो. सततम कीर्तयन्तो माम यतत व्रता नम शांतंश भक्ता नित्य उपासते. त्याने प्रमाणे तो भगवंताचं भजन करत होता. भगवान परमात्मा सीतेच्या शोधार्थ जात असताना भेट झाली. जटायू नावाचा पक्षी रक्ताच्या थरळ्यामध्ये पडलेला होता, रामाचं भजन करत होता. प्रभू रामचंद्रानं उचलला, आपल्या मांडीवर घेतलं, अंगावरून हात फिरवला आणि जटायूला सांगितलं, तुला सोन्याचे पंख देतो. जटायूनं सांगितलं, देवा आता सोन्याचे पंख घेऊन करायचे काय? पुन्हा असा योग येणार नाही. तुम्ही माझ्याजवळ यावं, तुमची मला मांडीवर उचलून घ्यावं आणि तुमच्या मुखाकडे बघत बघत डोळे मिटावं, असा योग पुन्हा आयुष्यात कधीच येणार नाही. म्हणून मला आता जीवन नको आणि मला सोन्याचं पंखही नको. जटायूनं आपलं जीवन गोड करून घेतलं. ह्या 4 गोष्टी झाल्या. राहता राहिल्या 2 गोष्टी. त्यांनी कधी देवाचं नाव घेतलं नाही पण जीवन मात्र गोड झालं. त्याच्यामध्ये आजामेळ नावाचं ब्राह्मण दरोडे टाकायचं. वारकऱ्याची दिंडी घरी गेली. वारकऱ्याला घरातून बाहेर काढायला सुरुवात केल्यानंतर वारकरी काय घरातून बाहेर निघायलाच तयार नाहीत. झटापटी झाली त्यांची वारकऱ्याची त्या आजामेळ नावाच्या ब्राह्मणाची. हाताला हात धरलं. वारकऱ्याने धरलेला हात सोडायला तयार नाही. वारकऱ्याने सांगितलं, हात सोडणार नाही. का सोडणार नाही? म्हणले, तुझ्या मालकीनीला दिवस गेले, ते मुलाचं नाव नारायण ठेव. जन्माला आलेल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि ज्या वेळेला अंगात ताप भरला, शेवटी मरायला टेकला, त्यावेळेला फक्त त्याने विचार केला, मी मेल्यावर माझ्या नारायणाचं कसं होईल?
तर त्या नारायणाला कळालं आणि त्या नारायणानं विमान पाठवलं. आजामेळ अंत मरणाशी आला तो स्मरला नाही तुझ प्राण जाते वेळे म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. सत्य मानारे सकल उद्धारीला आजामेळ महापातकी चंडाळ नामासाठी आपल्या. आणि दुसरं उदाहरण आहे गणिका नावाची वेश्या भागवतामध्ये. तरुणपणाचा जोम आहे तोपर्यंत भगवंताचं भजनच नाही. वय झाल्यानंतर गिरायकायचं बंद झालं, दरवाजामध्ये दिवा लावला आणि भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवान परमात्मा विमान घेऊन आले आणि भगवंताने विमानामध्ये बसवून त्या गणिकेला वैकुंठामध्ये नेलं. यांनी जसं आपलं जीवन गोड करून घेतलं तसंच भावांनी आपलं जीवन गोड करून घेतलेलं आहे. गोड करून घेतलं म्हणजे काय केलं तर भगवंतापर्यंत जाऊन पोहोचल्यामुळं आता पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, अशा ठिकाणाला जाऊन पोहोचल्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात आता चिंतिले पावलो विसावा. आता चिंतिले पावलो विसावा. केला होता
रात्रंदिवस प्रयत्न केला तुकाराम महाराजांचं मत आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला तर शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजांच्या माहेरा, आलो निजांच्या माहेरा, आलो निजांच्या माहेरा, आलो निजांच्या अशा प्रकारची अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आयुष्यभर भागवताचं पारायण केलं. परिणाम 5 पर्व काळामधला एक पर्व काळ साधून त्याच्यावरती आपल्या जीवनाचा शेवट करून घेतला. शेवट गोड करून घेतला. याचा अर्थ काय तर देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीव हा भगवंतापासून बाजूला निघालेला त्या भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवला. म्हणून तुकोबराय म्हणतात परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आणि त्याचा परिणाम शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. अवस्था अशा प्रकारची झालेली आहे. आता राहिलेला दिवस आहे. महाराज सांगतात तुका म्हणे मुक्ती परणे नवरे आता दिवस चारी खेळी मिळे. आता आणि सिंधीने पावलो विसावा खुंटल्या धावा तृष्णेच्या. रामनवमी असल्यामुळे थोडस चरित्र रामनवमीच आपल्याला घ्यायचं आहे. तर राजाला 3 पत्नी कैकई कौशल्य आणि सुमित्रा. राज्य सुखानं चाललंय. देव आणि दैत्यांच्या युद्धामध्ये दैत्य देवाला आवरत नाही. त्यावेळेला सर्वांनी सेनापती म्हणून दशरथ राजाची नेमणूक केली. शेवटचाच मुद्दा सांगतो बरं का काका. आणि दशरथ राजा देवांचे सेनापती झाले. युद्धामध्ये दशरथ राजाने विजय मिळवून दिला. देवांचे गुरु बृहस्पती दशरथ राजाचा सत्कार करण्याकरता सर्व साहित्य घेऊन आले. 33 कोटी देवांची गर्दी अशी जमलेली होती. दशरथ राजाचा सत्कार ठेवलेला होता. बरोबर कैकई होती. युद्धामध्ये कैकईने विजय मिळवताना दैत्याने रथाचं आक मोडून टाकला. त्यावेळेला चाक असं बाजूला निघून पडलेलं होतं. कैकईने रथातनं उडी खाली टाकली. चाक हातामध्ये अडकवलं आणि त्या हातानं दशरथ राजाचा रथ सावरून धरलेला होता. कैकईनं रथ सावरल्यामुळे दशरथ राजाला विजय मिळाला. महागारी फिरून दशरथ राजाने पाहिलं कैकई रथामध्ये आहे का. तर कैकईने ती चाक सावरून धरलेलं रथ सावरून धरलं. कैकई तू हो कधी बोलला कधीच मोडून गेलाय. मला विजय मिळालाय हा तो रथ सावरून धरल्यामुळं काय पाहिजे असत ते माग. कैकईनं फक्त संकल्प सोडून घेतला. मागल त्या वेळेला द्या अशा प्रकारची आज्ञा मानली. देवगुरु बृहस्पती सत्कार करत असताना दशरथ राजाला सांगत होते राजा आता त्रैलोक्यामध्ये तुझ्यापेक्षा मोठा दुसरा कोण नाही. काय पाहिजे असेल ते माग. राजाने खाली मान घातली आणि रडायला सुरुवात केली. देवगुरु बृहस्पतीनं राजाच्या मस्तकावरून पाठीवरून हात फिरवला. राजे काय झालं रडायला. दशरथ राजा सांगतात पुत्र हिनश्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पदे. आतापर्यंतची चालवलेली परंपरा येथून पुढे चालवण्याकरता आमच्या पोटी वंशच नाही. काय करावं मी म्हणून मी रडतोय. दशरथ राजा म्हणत होते. रामायणातली ओवी त्या ओवीमध्ये असं दशरथ राजाला देवगुरु बृहस्पती सांगतात तुझं होईल पुत्र संतती ते मी सांगीन श्रेष्ठ युक्ती यज्ञ करावा अयोध्या प्रति विभांडक हाती पुत्रश्री. तो नित्य वनवासी भेटी न देईल तुम्हाशी.
मृग शुतपुत्र त्याशी तो प्रमदेशी अनारा वगैरे वगैरे सगळ्या बाक्या भानगडी बघून घ्या. राजा काळजी करू नकोस, पुत्र कामिष्ठी यज्ञ कर आणि ते पुत्र कामिष्ठी यज्ञ केल्यानंतर तुला मात्र मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं यज्ञ करायला, तुझं होईल पुत्र संतती ते मी सांगेन श्रेष्ठ यज्ञ करावा विबंडका हाती पुत्र कामिष्ठी परिवरून. विभांडक ऋषींच्या हस्ते यज्ञ करायला सांगितलं. पण त्यांना कसं आणायचं? विभांडक ऋषी कायमस्वरूपी जंगलात राहणारे, त्यांना एक मुलगा होता, त्याच्या डोक्यावर शिंग होती, त्याला माणसाचा कधी वारा नव्हता. विभांडक ऋषींना कधी माणसाचा वारा नाही. इंद्र म्हणे दशरथाशी अनावया ऋषी शृंगाशी अप्सरा झाडीने तुझ्यापाशी त्याशी तात्काळ आणतील. इंद्रदेवाने आपल्या अप्सरा स्वर्गातल्या पाठवल्या. विभांडक ऋषीच्या आश्रमासमोर विभांडक ऋषीचा मुलगा त्या आश्रमामध्ये बसलेला, डोक्यावरती शिंग आहेत. या अप्सरा आश्रमाच्या भोवतीने नाचत होत्या. त्यानं बघितलं, ह्याला वाटलं जंगली जनावर आहे ती म्हणून हे पोटून पळायचं. 8-15 दिवस त्या जनावरांनी प्रयत्न केला आणि ऋष्यशृंगाला बोलवलं. आणि ऋष्यशृंगाला बोलवून दशरथ राजानं सांगितल्याप्रमाणे नाचवत नाचवत अयोध्येमध्ये आणला. ऋष्यशृंग अप्सरांच्या बरोबर अयोध्येमध्ये आला. विभांडक ऋषींचा अनुष्ठान संपलं. झोपडीवरून बघतात तर आपला मुलगा नाही. विभांडका क्रोध आला असे भारी अयोध्या भितरी वेगी आला. अयोध्येच्या दिशेनं पावलांचा माग काढून आला. बघितलं, ह्या दशरथ राजाला राजा सहित अयोध्या जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. इतका राग आला होता विभांडक ऋषीला. माझा मुलगा त्यांनी चोरून आणला, इकडे फसवून आणलाय. पण काय गमत, इतकं रागाला गेलेलं म्हातार. पण दशरथ राजाने इकडे लग्नाची तयारी केलेली होती. शंतनू नावाचा त्याचा मित्र होता. त्या मित्राने एक मुलगी, स्वतःची मुलगी राजाला संतान नसल्यामुळे सांभाळायला दिलेली होती. त्या शंतनू नावाच्या मुली बरोबर ऋष्यशृंगाचं लग्न लावून दिलेलं होतं. आणि ती नवरा नवरी बाहुल्यावर बसलेली होती. बाहुल्यावर बसलेली नवरा नवरी बघितल्या बरोबर ह्या म्हाताऱ्याला इतका राग आला होता. भावात रामायण सांगतं, पुत्र स्नुषा दोन्ही देखताची नैन आनंदला मनी मने नामा आनंदनी मने राया धन्य केलं इच्छिले सोहळे पुरवीन. काय गंमत आहे कोणच ठाऊक. ती परंपरा भारत देशाने 1000 वर्ष नाही 10,000 वर्ष झालं सांभाळली. काय लेखन सून बघितलं की किती बी तापीड म्हातारा असू द्या, गार झाल्याशिवाय राहत नाही. माझं प्रमाण नाही, महाभारत रामायणाचं प्रमाण आहे. आणि महाभारत रामायण हे 1000-2000 वर्षाचं नाही, 10,000 वर्षापूर्वीच आहे. त्रेता युगामधलं रामायण आहे. त्या रामायणात तसं लिहिलंय. विभांडक ऋषी शांत झाले. राजा प्रसन्न आहे, काय करायचं असं तर कर, यज्ञ करायचा आहे. विभांडक ऋषीने यज्ञाचा आरंभ करी लहुलायन पुसून आचार्य वशिष्ठाशी यज्ञाला सुरुवात केली. यज्ञ नारायण संतुष्ट झाला. प्रत्यक्ष तो आला कुंडातून. पायास ते पात्र वशिष्ठाच्या हाती दिले. तिघी जणी तुरे ते वेळी अशा पद्धतीने यज्ञनारायण प्रसन्न झाला आणि प्रसाद दिला. 3 प्रसादाचं गोळवर आलं. प्रथम तो भाग कौशल्यशी दिला आणि त्याने क्रोधाला कनिष्ठेशी. पहिला प्रसादाचा मान कौशल्याला दिला. कैकेयीला राग आला. मी युद्धामध्ये विजय मिळवून दिला ना, आज मान ह्यांना राग आला. रागाच्या भरामध्ये दिलेला प्रसाद हातामध्ये, त्या प्रसादाकडे बघतच नव्हती. राजा या तोंडाकडे बघत होती. तेवढ्या वेळामध्ये सुवर्चसा नामी स्वर्गीची देवांगना ब्रह्मशापे जाना काही झाली. सुवर्चसा नावाची स्वर्गातली ब्रह्मदेवाच्या शापानं अप्सरा गहार झालेली ती आकाशामध्ये फिरत होती. त्या गहारीनं ते पिंड प्रसाद कैकेयीच्या हातातला बघितला, झडप मारली, प्रसाद घेऊन गेली घार. आणि धावतं धावतं सांगतो, मोजकं शेवटच्या टप्प्यात गाठ घाला आपल्याला. गहारीनं प्रसाद नेला, हिच्या हातामध्ये प्रसाद नाही. मग कौशल्याने सुमित्रेनं आपल्या प्रसादातला अर्धा भाग कैकेयीला देऊन टाकला. बरेच दिवस झाले आणि बरेच दिवस झाल्यानंतर या तिन्ही राण्यांना दिवस द्यायला सुरुवात दिली. कुलगुरु वशिष्ठ सांगेन रूपवरा असती गुरुदरा तुझ्या कांता धर्मशास्त्राचे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. अशा पद्धतीने ऐकुनी आयशी आनंद मानसीने कैकेयी सदनाशी जाता झाला. मंचकी बैसली होती ते पापी निंदी कथाची नैनी उघडली. सुंदरपणाचा अभिमान माने त्यावरी गर्भिणी नामा म्हणजे राजा म्हणे इच्छा तुझी मान राजा माने तुझे मान
सुमित्रेच्या महालामध्ये दशरथ राजा गेले आणि डोहाळ्या विचारायला सुरुवात केली. एरी म्हणे ऐसे वाटत तसे जीवा, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद, ज्येष्ठाशी झाडावे दुरी दिगंतरांना हे समाचार त्याचा जनात हे निंद्य वेद वाहे कर्मन करिता अधर्म पाप बहु, निंदतील जन्मज वाटे सुख नायकताचे दुःख राया झाले, वृक्षकाचे बेवी तक्षक पडतन घालिता एक ऋत अग्निमुखी, आयशिवता होय नामा म्हणे त्याशी उठील तुरेशी तिथोनिया. कैकईला डोहाळा विचारलं, कैकई काय खावंसं वाटतंय का? कैकईने सांगितलं खावंसं वाटत नाही, पण डोहाळा एक झाले काय, धाकट्याला गादीवर बसवावं आणि थोरल्याला वनामध्ये पाठवून द्यावं. कैकीचं बोलणं ऐकल्यानंतर विंचवाच्या पेवामध्ये नाग पडल्यानंतर ती सगळी विंचव पेवातली चावल्यावर नागाला जेवढं दुःख होतं, आयशी व्यथा होय नामा म्हणे त्याशी उठेला तुरेशी तिथून या. हे तसे दशरथ सुमित्रा मंदिरीन देखताची सामोरी येती झाली, नमायानंद ती येशे मानशी ठेवी मस्तकाशी चरणावरी. दशरथ राजा तिथून उठलं आणि सुमित्रेच्या मंदिरामध्ये गेले. सुमित्रेनं पाहिलं, इतका आनंद वाटला, चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आनंद आनंद आनंदच वाटायला लागला. असा आहे मालक किती त्रासून आला, घरी आलेल्या मालकीने जर हसऱ्या चेहऱ्यानं बघितलं ना तर मालक 99% शांत होतो. ह्या प्रमाणाचा आधार घेऊन सांगतो भाऊ मी. आणि जर मालक 99% शांत असेल, घरी आल्यावर जर साथी आसरा उभा राहिल्या, गडी बिघडली म्हणून समजायचं सगळे. सुमित्रेचा भाव बघितला आणि दशरथ राजाला आनंद वाटला. मित्रा होती जी डोहाळे तुझी मानसी, सांग व वैल्हाळे मज फाशी. तिने सांगितलं, आवडे हे नावडे अनेक द्यावे मज एक हेची आता काय, नित्य सेवा मोठ्या माणसाची करावी हे मला आवडत. पहिलीचं डोहाळं बघा, हिचं डोहाळं बघा, अलीकडे डोहाळ्यातलं भानगडी द्या, कोण कोण कुडत चाटतय, कोण कोण रानातली चिकनीची माती आणून खाते, कोण कोण त्या आमटीवरची तरीच पित आहे, कोण कोण कडक चहा पित आहे. याला डोहाळा म्हणता येत नाही. डोहाळा हे जीवनामधून अतिशय आगळा आणि वेगळा असू शकते. दशरथ राजाला आनंद वाटला. घेऊन हाती रत्नाचे भूषण टाकी ओवाळला रामा म्हणे. सुमित्रेच्या अंगावरून असा रत्नाचा हार घेतला, ओवाळला आणि सुमित्रेच्या गळ्यामध्ये घातला. आनंद वाटला. पुन्हा कौशल्याच्या महालामध्ये गेले. कौशल्य बघितलं तर सदा समाधिस्थ रामरूप झाली. कौशल्या मावली नामा म्हणे. कौशल्याकडे गेले आणि विचारायला सुरुवात केली, अगं कौशल्य मिळालं, तुला काय डोहाळा होतय का? काय नाही, पण तिला भूत लागलेलं होतं. जुन्या काळातली माणसं भूत काढायची, काका बरोबर आहे. आता भूत राहिली नाही, आता माणसंच लय अवघड झालं सगळं. बरं नाही ती म्हणावं तर शब्द आहेत जुन्या काळात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे असं म्हटलंय. भूत नाही ते म्हणावं तर शब्द आहे ना. आणि मग कौशल्य बोलायलाच काय तयारच नाही. दशरथ राजाने विचारलं, अगं कौशल्य मिळालंय, अगं बोल, तुला काय डोहाळा होतोय काय नाही. ती काय बोलायलाच तयार नाही. न बोलायची काहीशी काय झाले आणि भूते झडपले निश्चयची. दशरथ राजाला वाटलं, माझे अदृष्टी नाही हा नंदन म्हणून या विघ्न ओढावले. निवारे हे विघ्न वैकुंठ नायका रक्षया बालका सुदर्शनी, तुझा मी किंकराजा मुजाक्षण द्यावी मदभिक्षा हेची आता. दशरथ राजानं भगवंताला प्रार्थना करायला सुरुवात केली, देवा वाचो बर का, देवा वाचो बर का. त्यावेळेला कौशल्य सावध झाली. कौशल्य म्हणते, उदरात असे भक्ताचा कैवारी तेथे कैची उरी दे बाबा. अहो जगाचा बाप मी तुमच्या समोर असताना कुणाचे तुम्ही ध्यान करताय? कौशल्याच्या उदरातला राम बोलत होता. पण दशरथ राजाला काय कळलंच नाही. बोलवा गुरुजींना. वशिष्ठा पाचारा लवकरी येऊन वशिष्ठ पाहे कौशल्याशी नावरती तयाशी अष्टभाव. कौशल्याला बघायला वशिष्ठ आलं. वशिष्ठाची अवस्था सुद्धा तशीच झाली. ती सुद्धा वेड झालं, बोलायला लागलं, काहीच कळलं. अहो समोर देव बघितल्यावर कसलाही माणूस वेडा झाल्याशिवाय राहत नाही. सनकाधिक ब्रह्मदेवाची 4 माणूस पुत्र भगवान परमात्मा सत्य लोकात गेले आणि 4 मुलं अशी बसलेली होती. बाकीचे 33 कोटी देव उठून उभं राहिले आणि 4 मुलं उठून उभंच राहिले.
ब्रह्मदेवाला राग आला. का रे, बाकी सगळे लोक सभेतली उठून उभा राहिले, आमचा बाप आल्यावर तुम्ही मात्र उठून उभा राहिला नाही. माणसं निघून गेल्यावर ब्रह्मदेवानं पोरं खोलीत घातली. हे ब्रह्मदेवाचं सांगतो. दरवाजा लावला, कडी आतनं लावली. काय रे उठून उभा राहिला नाही? ती म्हणली, बाबा तुमचा बाप आला आणि ते बापाचं सौंदर्य बघितल्यानंतर आम्ही बसलोय का उठलोय ह्याचं भानच नाही आम्हाला. भगवंताला बघितल्यानंतर देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. अशा प्रकारे भगवंताला बघितलं की देहभाव नाही सावून जातो. अशी अवस्था झालेली होती. आणि वशिष्ठांनी सांगितलं, राजा तरलोक्यात धन्य तुची कृपा, नामयाच्या बापा पाहाशी. राजा काळजी करू नकोस, कौशल्याला भूत लागलं नाही तर तरलोक्याचा मालक या कौशल्याच्या पोटी जन्माला येणार आहे. विरंचीचा बाप क्षीरसागरवासी, त्याती योगी त्याशी निरंतर. परे होणं पर वैकरी होणे दुरे, कौशल्याचे उदरी तोशी अशी. दुसरं तिसरं कोण नाही, तर ज्याची गणना ज्याचं मोजमाप शास्त्राला अस्त्राला कोणालाही करता येत नाही, असा जगाचा बाप हा कौशल्याच्या पोटी जन्म घेणार आहे. तू काळजीच करू नकोस. आणि मग तो दिवस कोणता होता? नामदेव महाराज अभंगामध्ये शेवटी सांगतात, उत्तम चैत्र मास, उत्तम चैत्र मास, उत्तम चैत्र मास, उत्तम चैत्र कौशल्याच्या पोटी भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येण्याची वेळ कोणती आहे? नामदेव मला सांगतात, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी नवमी, उभे सुरवर ते भूमी, मध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर, धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी, सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा, नाही कौशल्य शिवा नगर आले नारायण, अयोनी संभव प्रगटला हा राघव. घ्या सगळ्यांनी फुलं हातात, महागारी फिरून बसा आणि फुलं टाकायची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ओम श्री राम जय राम, महागारी फिरा, राम ओम श्री राम जय राम जय राम जय राम जय राम, जय राम जय जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम जय जय राम, ओम श्री राम जय राम जय राम, ओम श्री राम जय राम जय जय राम, ओम श्री राम जय राम जय राम, ओम श्री राम जय राम जय जय राम. उतरा उतरा. हा, ईश्वर मावले राज मावले, महाराज ज्ञानेश्वर मावले, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
पांडुरंगाचं चिंतन असंच असेल असं काही माझं मत नाही, याच्यापेक्षा वेगळं असू शकतं.